आज मी खूप आनंदात आहे। आज माझा भाऊ लक्ष्मीपूजनला घरी आलेले आहे भाऊबीज करायला। तर मी आता त्यांना पाट ठेवला आणि बसवलं, ताट बनवलं, हळदी कुंकाचं दिवा घेतला, करगोटा घेतला, छान असं टिक्का लावला मस्त, आणि हळद कुंकू तांदूळ असं लावलं। परत चांगलं छान असं आणि कुंकू पण लावलं, त्यांना अक्षदा टाकली, त्यांनी पण कुंकू हळद लावली, टीका केला आणि मग चांगलं ओवाळून घेतलं। सोन्याचं गाणं त्यांनी पण 3 वेळा ओवाळून घेतलं छान असं हरीशदादांना, आणि असं छान असं ओवाळून मग मिठाई होती, मिठाई दिली। आणि मग करगुटा, आमच्यात कसं करगुट्याला हळदी कुंकू असं लावून अक्षदा टाकून परत दिवाला असं 3 वेळा असं फिरून दिवावरती घेऊन भावाला रक्षदार म्हणजे करगुटा देतात आहे। मग भावाने मला साडी आणली होती आणि मस्त साडी, एकदम मऊ मऊ साडी। मग पाया पडायला लागला भाऊ माझा। माझ्या बहिणीचा आशीर्वाद कायमस्वरी भावाच्या पाठीशी असतो, असाच भावाच्या पाठीवर बहिणीचा आशीर्वाद कायमस्वरी असायला पाहिजे। मग भावाने मिठाई पण दिली आणि साडी पण दिली। तर म्हणला फोटो परत छान अशी साडी, कलर पण खूप छान आहे आणि मऊ साडी आहे। त्यांना माहिती आहे का बहिणीला साडी नक्की आवडणार, आणि बहिणीच्याच पसंतची साडी आलेली आहे आणि मला खूप मग वहिनीला पाटावरती बसवलं, मग वहिनीला हळद कुंकू असं लावून घेतलं, त्यांना पण अक्षदा लावून घेतले। वहिनींची पण छान वटी भरली मी, म्हणजे वटी भरायची असते आपल्या, पहिल्यांदा आपल्या ननंदबाईच्या घरी आले वहिनी तर वहिनीची वटी भरायची असते आमच्यामध्ये, पहिलं वटी भरतात वहिनीची। मग वहिनीची वटी भरायला मग त्यांना चांगलं हळद कुंकू घेऊन असं आरती केली, छान असं त्यांना मिठाई चारली, आणि मग ताट ठेवलं तिथं साईडला, आणि नारळ, ब्लाऊज पीस, तांदूळ आपली वटी भरली वहिनीची छान। पहिल्यांदा आपल्या घरी आलेली आहे तर आपल्या भाऊजाईची वटी भरायची असते। आता आपण कोणाच्या पण घरी जातो तर आपली पहिली वटी भरतात, तसं माझ्या भाऊजाईची मी वटी भरली आहे। आणि आपण ननंद भाऊजाईचं असंच नातं कायमस्वरूपी असू द्या, भावाचं नातं बहीण भावांचं नातं हेच कायमस्वरूपी